तरुणास लोखंडी पाईप कोयत्याने मारहाण करण्यात आली असून 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोपरगाव शहरातील गांधीनगर परिसरात भवानी चौकात गुरुवारी रात्री एका तरुणावर कोयता, लोखंडी पाईप आणि बेसबॉलच्या दांड्याने निर्घृण हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात रुपेश ज्ञानेश्वर गायकवाड हा तरुण गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी 4 आरोपितांविरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही घटना गुरुवारी 12 वाजेच्या सुमारास घडली आहे। गायकवाड हा भवानी चौक परिसरातून जात असताना अचानक हर्षल रोकडे, रोहित कुंढारे, गणेश रोकडे आणि वैभव कुऱ्हाडे या चौघांनी त्याला अडवले। हर्षल रोकडे गळा पकडून त्याला खाली पाडले आणि बेसबॉलच्या दांड्याने बेदम मारहाण केली। त्यानंतर इतर तिघांनी लोखंडी पाईप आणि धारदार कोयत्याने रुपेशवर वार केला। या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं। जखमी अवस्थेत रुपेशला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे। रुपेश गायकवाड यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून हर्षल रोकडे व तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।